वेड प्रेमाचे बागड्रा. निशा थेट टॅक्सीतून नयनतारा हॉटेलच्या समोरच उतरले. त्या दिशेने चालू लागली. ती नीलला फोन करणारच होती. तेवढ्यात हॉटेलचा एक कर्मचारी तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मॅडम प्लीज माझ्यासोबत या. निशाने आजूबाजूला नजर टाकली. संपूर्ण हॉटेल पूर्णपणे सामसूम होते. हे पाहून तिला एक प्रकारची विचित्र अस्वस्थता जाणवली. तरीही ती त्या कर्मचाऱ्याचं मागोमाग चालू लागली. एका दरवाजापाशी पोचल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने निशाला तिथे सोडले. तिने दरवाजा उघडला आणि ती आत गेली. पण जशी तिने आजूबाजूला नजर फिरवली तसे आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. सर्वत्र लाल रंगाचे फुगे भरलेले होते आणि तिच्या पायाखालील जमीन लाल गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेली होती. हे सर्व पाहून निशाच्या हृदयात एक तीव्र आणि खोलवर जाणारी कळ उमटली. तिचे डोळे अचानक पाण्याने भरून आले आणि मग थरथरत्या पावलांनी ती पुढे सरकली आणि नीलच्या जवळ गेली. हातात एक लाल गुलाब घेऊन नील निशाची आतुरतेने वाट पाहत होता. निशा हळू आवाजात म्हणाली, नील, हे सगळं काय आहे? मग नील तिला म्हणाला, हे सगळं तुझ्यासाठी आहे. मग आणखीन हळू आवाजात निशा त्याला म्हणाले, पण हे सगळं चुकीचं आहे. तुला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही. तू असं कसं करू शकतोस? तरीही नील गुडघ्यावर खाली बसला आणि तो गुलाब तिच्या दिशेने पुढे केला. आय लव्ह यू निशा, आय लव्ह यू सो मच. हे ऐकून निशा 2 पावले मागे सरकली. तू तू वेडा झाला आहेस का? हे नक्की काय करतोयस तू? नील जमिनीवरून उठला आणि निशाचं आणखी जवळ गेला. मी काय बोलतोय? मी जे काही बोलतोय ते संपूर्ण सत्य आहे. आणि शिवाय मी फक्त माझ्या मनातील भावना मोकळेपणाने तुझ्या समोर मांडतोय. तुला हवा तितका वेळ तू घेऊ शकतेस. मी इथेच असेन, तुझ्या उत्तराची वाट पाहत. नील, अशा प्रकारे वाट पाहण्यात काय अर्थ आहे? मग नीलने निशाच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात त्याला वेदनांचे प्रतिबिंब दिसले. तू चुकीचं मुलीची निवड करतोयस नील. तू खरोखरच एक अतिशय चांगला माणूस आहेस. योग्य वेळ आल्यावर तुला दुसरी एखादी मुलगी म्हणजेच लाखात एक सहजच मिळेल. प्लीज माझ्यासाठी तुझे आयुष्य वाया घालवू नकोस. ज्या दिवशी तुला माझ्याबद्दलचे सत्य समजेल त्या दिवशी तू सुद्धा माझ्यापासून खूप दूर पळून जाशील. तिच्या डोळ्यात खोलवर पाहत नील म्हणाला, मला लाखो मुलींपैकी कुठलीही एक मुलगी नको आहे. त्या लाखो मुलींमध्ये फक्त तूच अशी आहेस जिची मला ओढ आहे. मला फक्त तू हवी आहेस. आणि राहिला प्रश्न तुझ्या भूतकाळाचा, तर माझ्यासाठी त्याला काहीच महत्त्व नाही. मी फक्त आणि फक्त तुझ्याच प्रेमात पडलो आहे. ठीक आहे, तर मी तुला सांगितले की ज्यांना मी आई आणि बाबा म्हणते ते खरे तर माझे जन्मदाते नाहीत. तर तरीही तू आणि तुझे घरचे मला स्वीकारू शकाल का? हे ऐकताच नील 2 पावले मागे सरकला. त्याची ती प्रतिक्रिया पाहून निशाच्या चेहऱ्यावर एक वेदनादायी हास्य तरळून गेले. मी एक अनाथ आहे नील, हेच ते सत्य आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव. माझे आई वडील खरोखरच देवदूत आहेत. आजपर्यंत त्यांनी मला एकदाही याची जाणीव करून दिली नाही की मी अनाथ आहे. ते माझ्यावर इतके प्रेम करतात की मला नेहमी असेच वाटते की मी त्यांच्याच रक्ताची, त्यांची स्वतःची मुलगी आहे. त्यांना हे माहीत आहे की माझ्या अंगात दुसऱ्याचे रक्त आहे, की माझ्या जन्मदात्या वडिलांना माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही. तरीही हे शब्द ऐकताच नीलच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते त्याच्या गालांवरून ओघळत जमिनीवर पडले. हे पाहून निशा हळूच म्हणाली, पाहिलंस, तुलाही धक्का बसला ना? हो ना, जग असंच वागतं. मी जेव्हा 12वीत होते तेव्हा मला एका मुलाबद्दल आकर्षण वाटू लागले होते. त्यालाही मी आवडत होते. अर्थात तो नक्की कोण होता हे मात्र मला आता नक्की आठवत नाही. ह्याची सुरुवात केवळ एका आकर्षणाने झाली होती, पण कालांतराने मी त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले. मग एक दिवस जेव्हा मी त्याला माझ्या अनाथ असण्याबद्दल सांगितले तेव्हा त्याने माझ्याशी संबंध तोडले. भविष्यात आपण एकत्र राहू शकत नाही असे कारण त्याने दिले. कारण त्याच्या कुटुंबाने हे कधीच स्वीकारले नसते. म्हणूनच
त्याने माझं प्रेमाचं त्याग केला. आणि तुला माहीत आहे का तो काय म्हणाला? निशा, तुझी इच्छा असेल तर आपण आयुष्यभर एकत्र राहू शकतो. लग्न न करताच तुला जेव्हा कधी माझी गरज भासेल तेव्हा. नीलला हे आता आणखी ऐकणे असह्य झाले. तो रागाने म्हणाला, बास, मला आता ह्यावर एकही शब्द ऐकायचा नाहीये निशा. निशा वेदनेने हसत म्हणाले, का? तुला त्याचा राग आला नाही का? प्रत्येकालाच त्याचा राग येतो. खरं तर ह्यात एवढी काही मोठी गोष्ट नाहीये. मग तिने नीलकडे पाहिले. तो अत्यंत क्रोधाने तिच्याकडे एकटाक पाहत होता. निशा पुढे म्हणाली, नील, मला तुझ्याशी फक्त एवढे स्पष्ट करायचं होतं. मी आता निघते, असे म्हणून ती जाण्यासाठी वळली. ती दरवाजापर्यंत पोचलीच होती की तिची पावले अचानक थबकली. मागून नीलने तिचा मनगट पकडला होता. मागे न वळताच निशाने आपला मनगट्ट सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आणि विनवणी केली, नील प्लीज. प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. तेवढ्यात नील म्हणाला, एकदा का नील कोणाचा हात पकडायचे ठरवले की तो तो कधीच सोडत नाही. अगदी आयुष्यभरही नाही. तू जे मत मांडलेस आता माझे ऐक. तेवढ्यात निशा मागे न वळता म्हणाली, पुढे काही ऐकण्याची माझ्यात हिंमत नाही. तिचे शब्द ऐकताच एक रागीट झटक्याने नीलने निशाचा मनगट्ट खेचून तिला स्वतःच्या जवळ ओढले. तिच्या डोळ्यात खोलवर पाहत तो म्हणाला, आधी फक्त ऐक. तुझं बोलणं झालं, आता माझी पाळी आहे. तर मिस निशा, मी तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की माझ्या स्वतःच्या आयुष्यापेक्षाही जास्त. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. मला फक्त तूच हवे आहेस. तुला कळतंय का? आणि तुझा तो टेम्परवरी बॉयफ्रेंड, तो काय म्हणाला? अनाथ? काहीही असो. काय चाललंय हे? तुझ्या त्या लहान अशा डोक्यात एक गोष्ट नीट घालून घ्यायला हवी. तुला वाटतं की बाहेर इतर मुलं आहेत, तसा मी नाही. हे ऐकून निशाचे डोळे विस्फारले आणि ती त्याच्याकडे एकटाक पाहू लागली, ज्यामुळे नील गोंधळला. तो पटकन अडकळत म्हणाला, माझं माझं म्हणणं होतं, एवढ्या क्षुद्र विचारसरणीचा माणूस मी नाही. तू खरंच काहीही निष्कर्ष काढतेस नाही का? आणि अजून एक गोष्ट, तुझ्या त्या सो कॉल्ड बॉयफ्रेंडसारखी माझी विचारसरणी नाही. आणि माझ्या आई वडिलांबद्दल बोलायचं झालं तर तुला त्यांच्याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही. माझे आई वडील कसे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. आता मला फक्त तुझं तुझं उत्तर हवं आहे. हे ऐकून निशाने आपली नजर खाली झुकवली आणि काही क्षण शांत राहिल्यानंतर ती म्हणाली, नील, सर्वात आधी तुला तुझ्या आई वडिलांना माझ्याबद्दलचे सत्य सांगावे लागेल. त्यांचे मत काय आहे ते जाणून घे. कारण एखाद्या मुलाला त्याच्या आईपासून दुरावण्याचे धाडस माझ्यामध्ये नाही. नील, ह्या जगात वावरताना आपल्या पाठीशी आपले कुटुंब असणे अत्यंत गरजेचे असते. कुटुंबाशिवाय आपले अस्तित्वच उरत नाही. म्हणूनच सर्वात आधी तू तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेणाऱ्या नीलने निशाच्या ओठांवर आपले बोट ठेवले आणि कुजबुजत्या स्वरात म्हणाला, इश, मी तुला सांगितले नव्हते का? माझे आई वडील अगदी माझ्यासारखेच आहेत. मला फक्त तुझ्या उत्तराची गरज आहे, दुसऱ्या कशाचीही नाही. असे म्हणत त्याने निशाला आपल्याजवळ ओढले. तिच्या ओठांवर एक हळवा चुंबन घेतले आणि तो जाण्यासाठी वळला. निशाचे शरीर थरथरले. तिचे हृदय इतक्या वेगाने धडधडू लागले की ते आता आपल्या छातीतून बाहेरच पडेल की काय असे तिला वाटू लागले. मग थोड्या अंतरावर जाऊन मागे न वळता नीलने तिला हाक मारली, जेव्हा कधी तू माझ्याकडे येशील तेव्हा तुझे हृदय आणि मन सोबत घेऊन ये. जर तुझे मन आणि हृदय सोबत आणले नाही तर तू मला कधीच खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकणार नाहीस. असे म्हणत नील तिथून निघून गेला. तो निघून गेल्यावर निशा जिथे उभी होती तिथे जमिनीवर कोसळली आणि रडू लागली. देवा, माझ्याच बाबतीत असे नेहमी का घडते? असे आक्रंदत आकाशाकडे पाहत ती बराच वेळ रडत राहिली. अखेरीस आपले अश्रू पुसत ती उभी राहिली आणि आपल्या घराच्या दिशेने निघाली. अशा प्रकारे 2 दिवस उलट. ह्या 2 दिवसात राज आणि रियामध्ये कशाबद्दलच काहीही चर्चा झाली नव्हती. आज राजेंद्र
रियाला बेंगळूरला सोडायला आले होते. दुपारपर्यंत रियाला PGमध्ये सोडून राजेंद्र यांनी मुंबईकडे रवाना झाले. निशासुद्धा कॉलेजमधून थेट PGवरच आली होती. इथे तिवारीचे घर. तिवारी आपल्या रूममध्ये चिंतेत इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. कोणाचा तरी नंबर डायल केला. फोन उचलताच तो म्हणाला, हॅलो, मी जे काही सांगितले होते ते काम झाले आहे ना? मग आता तुझा मोबाईल बाहेर काढ. हो हो ठीक आहे. फक्त आकाशवर लक्ष ठेव. जर त्याने काहीही केले तर मला लगेच कळव. नाहीतर ह्यावेळी तो ठाकूर माझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही. तू फक्त त्याच्या प्रत्येक हालचालीची मला माहिती देत राहा, असं म्हणून त्याने फोन ठेवला. आणि मग स्वतःशीच पुटपुटला, कसंही करून काहीही झालं तरी ह्या एका महिन्यासाठी मला आकाशला त्या मुलीपासून दूर ठेवावंच लागेल. एकदा का साखरपुडा झालं की मी त्या ठाकूरला दाखवून देईन की तिवारी घराण्याचं खरी ताकद काय असते. असं म्हणून तो बाहेर पडला. संध्याकाळ झाली होती. रिया आणि निशा बाल्कनीत उभ्या होत्या. रियाकडे बघून निशाने विचारलं, मी कालपासून तुला बघतच आहे, काय झालं? तुझं राजशी भांडण झालं नाही ना? हे ऐकून रियाने निशाकडे रागाने पाहिलं आणि मग घरी घडलेला सगळं प्रकार तिला सांगू लागले. गोष्ट ऐकून निशाला प्रचंड राग आला. राज ह्यावेळी त्या वेड्या माणसाला सहजासहजी सोडणार नाही. ती संतापाने म्हणाली, तू राजला ह्याबद्दल सांगितलंस का? रियाने दुःखाने मान खाली घातली आणि नाही म्हणण्यासाठी ती मान हलवली. मी त्याच्याशी बोलणार नाही. त्याने मला वचन दिलं होतं निशा, तरीही त्याने साधं एक फोनही केला नाही. मी खूप रडले. मी खूप अस्वस्थ झाले होते. तेव्हा मला त्याची खूप गरज होती. पण तो तेवढ्यात. निशा तिच्यावर ओरडली, तुझं डोकं फिरलंय का? काय बडबड करते आहेस तू? तुझे ठाकूर साहेब सुट्टीवर गेले की काय? फक्त त्यांनी फोन केला नाही म्हणून तू तिथे रुसून बसली आहेस का? अरे देवा, तू खरंच काहीतरी वेगळीच आहेस रिया. तुझा काहीही उपयोग नाही. राज बिझनेस मीटिंगसाठी सिंगापूरला गेला होता ना? अरे, मी ह्याचा विचारच केला नव्हता निशा. तो कामावर गेला होता. पण कोण आपल्या कामात इतकं व्यस्त असतं? त्याने एकदाही माझा विचार केला नाही. नाही नाही, ही सगळी माझी चूक आहे. तो खूप दूर गेला आहे आणि मी त्या दिवशी रागाच्या भरात त्याच्या फोनसुद्धा उचलला नाही. एक काम करते, मी नील दादाला फोन करून विचारते. तो कधी परत येईल ते विचारते. तेच उत्तम होईल. नीलचं नाव ऐकताच निशाचं हृदयाची धडधड अचानक वाढू लागली. आदल्या दिवशी हॉटेलमध्ये घडलेली प्रत्येक घटना तिला आठवू लागली. नील तिच्या जवळ आला होता. त्याने तिला मागणी घातली होती. घडलेल्या घटनांचा तो संपूर्ण क्रम तिच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखं उलगडू लागला. तिला विचारात पडलेली पाहून रियाने विचारले, काय झालं? कुठे हरवली होतीस? मग निशा पटकन म्हणाले, हां नाही, कुठेच नाही. तेवढ्यात रिया म्हणाली, ठीक आहे, तू इथेच थांब, मी फोन घेऊन येते. असं म्हणत रिया आत गेली. थोड्या वेळाने त्या दोघी झोपाळ्यावर एकत्र बसल्या आणि त्याने नीलचा नंबर डायल केला. जेव्हा नीलने अखेर पलीकडून फोन उचलला तेव्हा अचानक घाबरलेल्या रियाने तो फोन निशाचं हातात कोंबला. हे पाहून निशाची चिंता आणखीनच वाढली. जेव्हा रियाने डोळ्यानेच तिची विनवणी केली तेव्हा निशाकडे नीलशी बोलण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. हॅलो, मी बोलते. डोळे मिटून घेत नील पुटपुटला, हो, मला माहीत आहे. तुझ्या श्वासाच्या गतीवरूनही मी ओळखू शकतो की ती तूच आहेस. हे ऐकून निशा घाबरली. म्हणजे रियानेच माझ्या हातात फोन दिला होता. आम्ही फक्त हेच विचारत होतो की राज सिंगापूरहून परत आले आहेत का? नील क्षणभर शांत राहिला. मग म्हणाला, नाही, ते उद्या संध्याकाळपर्यंत परत येणार नाहीत. का? काय झालं? काही अडचण आहे का? सांग मला, मी आत्ताच्या आत्ता तिथे येतो. नाही नाही, रियाला फक्त विचारायचं होतं. अगं ऐक ना. नील पुढे काही बोलणार इतक्यातच निशाने अचानक फोन कट केला आणि तो पुन्हा रियाचं हातात कोंबला. निशाकडे पाहत रिया म्हणाली, तू वेडी झाली आहेस का? ह्यात माझं नाव कशाला ओढत होतेस? कोण जाणे तो आता काय विचार करत असेल.
मग निशा म्हणाली, तो त्याबद्दल काहीच विचार करणार नाही. चल आपण थोडा अभ्यास करूया. शेवटी आपल्याला उद्या आपला प्रोजेक्ट जमा करायचा आहे ना. आता ह्याचा जास्त विचार करणं थांबव. मग हसतच पुढे म्हणाले, तुझे धनी तसेही उद्यापर्यंत परत येणार आहेतच. तेव्हा तू तुझ्या सगळ्या तक्रारी त्यांच्याकडे मांडू शकतेस. समजलो. असं म्हणत निशा धावतच आत निघून गेली. हे ऐकून रियाने प्रत्युत्तर दिलं, तुझी जीभ जरा जास्तच चालू लागली आहे. हो ना, थांब बसतो. असं म्हणत ती सुद्धा तिच्या मागोमाग धावत गेली. दुसरीकडे एक वसाड भागात एक पडक्या घराच्या अवशेषांच्या मधोमध 4 तरुण एकत्र बसले होते. त्यातील एक जण बोलला, सौदा पक्का झाला आहे. ती बेंगळूरमध्ये येऊन पोचली आहे. हे ऐकून मांडी घालून बसलेल्या तरुणाने विचारले, तुला ह्याची पूर्ण खात्री आहे ना? हो बॉस. छान. चेहऱ्यावर स्मितता क्षणत तो पुढे म्हणाला, ठीक आहे, आता तुम्ही जा. आणि त्याने त्यातील 2 जणांना तिथून पाठवून दिले. त्यानंतर चेहऱ्यावर निव्वळ दृष्टपणाचे भाव पसरवत तो पुटपुटला, आता फक्त उद्याची वाट पाहायची बाकी आहे माझी मैना. आणि तो कदकदून हसला. हे ऐकून त्याच्या समोर बसलेला तरुण म्हणाला, आकाश, तू जे काही करायचं बेत आखत आहेस त्याबद्दल नीट विचार कर. कारण तुला माहीत आहेच, आणि खरं तर संपूर्ण बेंगळूरला माहीत आहे की राज ठाकूर नक्की कोण आहे. मला वाटतं तू आधी तुझ्या वडिलांशी एकदा बोलून घ्यायला हवं. तेवढ्या हातपाटाक करून आवाज आला. तिथे एक निशब्द शांतता पसरली, जी केवळ त्या चापडच्या आवाजाने भंग पावले. आकाशने त्या तरुणाचं कानशिलात लगावली होती. गप्प बस. इथे तुझ्या शहाणपणाचे डोस पाजवत बसू नकोस. मी आधीच हुकूम दिला आहे ना. उद्या दुपारी अगदी तिच्या कॉलेजच्या बाहेरूनच आपण त्या मैनाला पळवून आणणार आहोत. हे आता पक्क झालं आहे. ग्लासमध्ये दारू होतं तो पुढे म्हणाला, एकदा का ती मुलगी इथे आली की कोणीही, अगदी कोणीही माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. यात एकाच दगडात 2 पक्षी मारले जातील. माझे शत्रू संपतील आणि माझ्या वडिलांचे शत्रूही संपतील. शिवाय या गुप्त अड्ड्याबद्दल कोणालाच काही माहीत नाही, अगदी माझ्या वडिलांनाही नाही. मग घाबरण्यासारखं काय आहे? त्या ठाकूरला जरी इथे यायचं असलं तरी त्याला इथला रस्ता सापडणार नाही. उद्या इथे मी आणि फक्त माझी निरागस मैना. असे म्हणत तो खूप मोठ्याने हसू लागला. आकाशने आपल्या धोकादायक योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया आणि निशा तयार होऊन कॉलेजसाठी निघाल्या होत्या. दरम्यान राजसुद्धा सिंगापूरहून रात्रीच परतला होता. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो रात्रीच परत येईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती. मात्र त्याचे काम लवकर आटपल्यामुळे तो आदल्या रात्रीच विमानाने बेंगळूरला परतला होता. खुद्द नीललाही याची काहीच कल्पना नव्हती. त्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर राजला पाहताच तो बिचारा पूर्णपणे अवाक झाला. थोड्याच वेळात मिस्टर यशवंत आणि त्यांचा मागोमाग नील व राज ऑफिससाठी निघाले. वाटेत नील एकटाक राजकडे पाहत राहिला. हे लक्षात येताच राज म्हणाला, जर तुझे असे एकटाक पाहणे संपले असेल तर तुला जे काही जाणून घ्यायचे आहे ते सरळ विचार, नाहीतर तुझा नाश्ता नीट पचणार नाही. मला तुला खूप काही विचारायचं आहे, पण त्याआधी तू माझ्यासाठी खोटं का बोललास याचं स्पष्टीकरण देशील का? तू आज संध्याकाळी येणार होतास नाही का? हो, माझं काम लवकर संपलं म्हणून मी परत आलो. ह्यात काय विशेष आहे? आता त्याबद्दल मला त्रास देणं बंद कर. ठीक आहे, पण जर तू परत येत होतास तर किमान मला कळवू शकला असतास. बिचारी रिया कालपासून खूप काळजीत आहे. ती तुझ्याबद्दल विचारायला मला सारखं फोन करत होती. हे ऐकून एकदम राजने जोरात ब्रेक दाबले. दचकून नीलने पुढे पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की ते त्यांच्या ऑफिस समोरच उभे होते. हे पाहून नील रागाने वरडला, ए यार, तुझं लग्न तर पार पडलंय. मी अजून बॅचुलर असताना तू मला मारायचा विचार करतोयस का? तसंही गाडी इतक्या जोरात कोण थांबवतो? बोलताना त्याने नाटक करत तो आपल्या छातीवर हात ठेवला. गप्प बस नील.
हा नाटक बंद कर. तसंही मी आज संध्याकाळी रियाला भेटणारच आहे. आता चल, आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे, असं म्हणून ते दोघे आत गेले. दरम्यान कॉलेजमध्ये रियाची तब्येत ठीक नव्हती. ती निशाकडे वळून म्हणाली, हे निशा, ऐक, मला बरं वाटत नाहीये. निशाने रियाच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, तुला ताप आलाय. आपले अजून 2 तास बाकी आहेत नाही का? तरीही असू दे, चल आपण घरी जाऊया. हे ऐकून रिया म्हणाले, नाही, मी फक्त रेस्टरूम मध्ये चालले आहे. तू जा, क्लास अटेंड कर, त्यानंतर आपण घरी जाऊया. त्यावर निशा म्हणाले, ठीक आहे. रियाला रेस्टरूममध्ये सोडून ते क्लासकडे गेले. थोड्या वेळाने एक मुलगी रेस्टरूममध्ये शिरली आणि रियाला म्हणाली, रिया, तुझी मैत्रीण निशा कॉलेजच्या गेटजवळ तुझी वाट पाहत आहे. क्लास संपला आहे, त्यामुळे ती बाहेर प्रवेशद्वारापाशी म्हणजे गेटपाशी उभी आहे. तिने मला तुला बोलावून आणायला सांगितले आहे. हे ऐकून रिया ताडकन उठून बसली. मग तिने मनातल्या मनात विचार केला, निशा बाहेर आहे, मग तिने मला स्वतः का बोलवायला आली नाही? कदाचित तर तिला काही काम असेल, म्हणूनच तिने मला बोलावून आणायसाठी दुसऱ्या कोणाला तरी पाठवले असावे. मग त्या मुलीकडे पाहत ती म्हणाली, हो ठीक आहे, मी येते, चल. त्या मुलीने लगेच रियाकडे एक पाऊल टाकले आणि म्हणाली, अगं नाही नाही, तुला बरं वाटत नाहीये ना? चल, मी तुला गेटपर्यंत सोडून देते. मग रियाने ठीक आहे असे मनात संमती दिली आणि ती त्या मुलीसोबत निघाली. जेव्हा त्या दोघी गेटपाशी पोचल्या तेव्हा तिथे निशा निशा नव्हती. रियाला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. तिने त्या मुलीकडे पाहिले आणि विचारले, निशा कुठे आहे? त्या मुलीने इकडे तिकडे नजर फिरवली. ती म्हणाली, होती की ती इथेच असेल, मला माहीत नाही, चल आपण थोडे पुढे जाऊन पाहूया. असे म्हणत तिने रियाला रस्त्यापर्यंत नेले. दुपारची वेळ असल्याने तो रस्ता काहीसा निर्मानुष्य वाटत होता. रियाने आपला फोन बाहेर काढला आणि निशाला कॉल करायला सुरुवात केली. त्याच क्षणी एक गाडी वेगाने आली आणि रियाच्या अगदी बाजूलाच किर्र असा आवाज करत थांबले. दचकून रियाने त्या दिशेने पाहिले. गाडीतून एक माणूस खाली उतरला. त्याने रियाला पकडले आणि तिला ओढत गाडीत आत घेतले. नक्की काय घडत आहे हे रियाला समजण्यापूर्वीच त्या माणसाने गाडीचा दरवाजा आतून बंद केला होता. ह्या झटापटीत रियाचा मोबाईल फोन तिचा हातातून निसटला आणि गाडीचं सीट खाली पडल्या. निशा पलीकडून सतत हॅलो हॅलो असे हाक मारत होती, पण तिला काहीच ऐकू येत नव्हते, कारण रिया बेशुद्ध पडली होती. पाहता पाहता ती गाडी त्या ठिकाणावरून नाहीशी झाली. दरम्यान निशा वर्गातून बाहेर पडली आणि रेस्टरूमच्या दिशेने निघाली. फोन केल्यानंतरही त्या मुलीने एकही शब्द का उच्चारला नाही ह्याचा ती विचार करत होती. मी जाऊन तिला तपासायला हवे. असं वाटते की ती जास्तच आजारी पडली असेल. थोड्या वेळाने ती रेस्टरूममध्ये पोचली, पण रिया तिथे कुठेच नव्हती. तिने रियाचं सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेस्टरूममधून बाहेर पडून तिने रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन उचलला नाही. तिने संपूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये पाहून आले, पण रियाचा कुठेच पत्ता लागला नाही. आता निशाला खरोखरच भीती वाटू लागली. तिला ठाऊक होते की रिया तिच्याशिवाय पीजीवर परत जाणार नाही आणि ती कॉलेजमध्ये नसल्यामुळे मग ती नक्की कुठे गेली असावी. तिने स्वतःच्या भावाला फोन करण्याचा विचार केला. मग नंतर तो विचार सोडून दिला. नाही, मी आधी राजला फोन करते, असं विचार करून तिने राजचा नंबर डायल केला. राज एका मीटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला फोन उचलता आला नाही. क्षणभर विचार केल्यानंतर तिने त्याऐवजी नीलला फोन करण्याचे ठरवले. जेव्हा नीलने फोन उचलला तेव्हा निशा म्हणाले, हॅलो नील. नील, शांत हो निशा, काय झाले? तू इतकी घाबरलेली का वाटतेस? मग तिने उत्तर दिले, नील, मला रिया कुठेच सापडत नाहीये. मी सर्वत्र शोध घेतला, पण तिचा कुठेच पत्ता नाही. राज सिंगापूरहून परत आला आहे का? रियाच्या बाबतीत नेमकं काय प्रकरण आहे? तू मला सरळ सांगत का नाहीस? हे ऐकून नीलसुद्धा अस्वस्थ झाला. अगं तू काय बोलतेस? राज सध्या एका मीटिंगमध्ये आहे. थांब, मला राजशी बोलू. तू कॉलेजमध्ये सगळीकडे शोधलंस ना?
निशाने हो म्हणून दुजोर दिला आणि त्या सकाळी घडलेला सर्व प्रकार नीलला सविस्तर सांगितला. हे ऐकून नीलच्या आवाजात स्पष्टपणे काळजी जाणवत होती. तो म्हणाला, ठीक आहे, तू फक्त धीर धर, घाबरून जाऊ नकोस. राज आणि मी आत्ताच कॉलेजकडे निघतो, असं म्हणत तो मीटिंग रूमच्या दिशेने धावला. दरम्यान राजची मीटिंग नुकतीच संपली होती आणि तो मिस्टर यशवंत यांच्याशी काही विषयांवर चर्चा करत होता. नील धाडदिशी रूममध्ये शिरला आणि मिस्टर यशवंत यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्याने थेट राजला म्हणाला, राज, चल लवकर, आपल्याला कॉलेजला जायला हवं. रिया कुठे सापडत नाहीये. शिवाय आज सकाळपासून तिची तब्येतही ठीक नव्हती. निशाचं आत्ताच फोन आला होता. हे ऐकताच राज घाबरून जागेवरून उठला. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांकडे पाहिले, जे नील आणि राज ह्या दोघांकडेही रागाने एकटक पाहत होते. आणि मिस्टर यशवंत यांनी विचारले, आणि ही रिया नेमकी कोण आहे राज? यावर राजने नीलकडे अत्यंत संतापलेल्या नजरेने पाहिले. पूर्णपणे हतबल झालेला नील आपल्या नजरेतूनच राजची मूक माफी मागू लागला. त्यानंतर राज मिस्टर यशवंत यांच्याकडे वळला आणि म्हणाला, बाबा, मला आता खूप घाई आहे. मी नंतर परत येईन आणि तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगेन. असे म्हणून तो घाईघाईने केबिनमधून बाहेर पडला आणि पार्किंगच्या दिशेने धावला. राजला बाहेर जाताना पाहून नीलही त्याचे मागोमाग धावला. पण मग मिस्टर यशवंत यांचा आवाज ऐकून त्याचे पाऊल थांबले. नील, खरं सांग, ही रिया कोण आहे? हे ऐकताच नीलने डोळे मिटले, ओठ चावला आणि मागे वळला. मग त्यांच्याकडे पाहत त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, अहो मामा, राजने मला कुणालाही काही सांगायला मनाई केली होती. तेवढ्यात यशवंत यांच्या तो रागीट आवाज पुन्हा एकदा कानावर पडताच नीलने घाईघाईने सांगून टाकले, राजचे तिच्यावर प्रेम आहे. तिचे नाव रिया देसाई आहे. मग यशवंत म्हणाले, ही नक्की किती दिवसापासून सुरू आहे? नीलने संपूर्ण हकीकत सांगून रिकाम झाला. मुंबईमधील त्यांच्या दिवसापासून ते अगदी आजच्या दिवसापर्यंतचे सर्व काही, केवळ लग्नाशी संबंधित विषय मात्र त्यांनी वगळले. हे ऐकून यशवंत यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य उमटले. मात्र नीलला ते हास्य दिसण्यापूर्वीच त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील भाव तत्क्षणी लपवून टाकले. मग नीलकडे पाहत ते म्हणाले, आता तू सुद्धा जा तुझ्या भावाच्या मागोमाग. आज संध्याकाळी मी तुमच्या दोघांशीही सविस्तर बोलेन. इतके बोलून तेही त्या केबिनमधून बाहेर पडले. नील मग धावतच बाहेर आला, आपल्या गाडीत बसला आणि वेगाने कॉलेजच्या दिशेने निघाला. दरम्यान कॉलेजमध्ये मात्र निशा वाट पाहत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे काळजीचे भाव दिसत होते. राजची गाडी जवळ येत असल्याचे पाहून ती त्याला भेटण्यासाठी धावत गेली. निशाला पाहताच राज म्हणाला, माझ्यासोबत चल. आणि ते दोघे प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसकडे निघाले. राजने प्रिन्सिपल सरांना संपूर्ण परिस्थितीची आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे प्रिन्सिपल सरांनी त्या दोघांनाही सेक्युरिटी रूममध्ये नेले. तिथे CCTV फुटेज पाहिल्यानंतर राजचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. त्याच्या कपाळावरील सिरा तारटल्या आणि रागाने त्याच्या हाताची मुठी आवळले गेले. त्या मुलीला बोलावून आणण्याचे आदेश दिले गेल्यावर ऑफिसमधील शिपाई बाहेर गेला आणि त्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही न सापडल्यामुळे तो प्रिन्सिपल सरांकडे परतला आणि त्याने ती मुलगी कुठेच सापडत नसल्याचे सांगितले. हे ऐकताच राजने आपला मोबाईल फोन बाहेर काढला आणि तात्काळ पोलिसांना फोन करून संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्याने पोलिसांना रियाचा मोबाईल नंबर ट्रॅक करून तिचे नेमके ठिकाण शोधून काढण्यासाठी सूचना दिली आणि त्यानंतर तिवारीला फोन लावला. दरम्यान तिवारी आपल्या थोरल्या मुलासोबत काही फाईल्स तपासण्यात व्यस्त होता. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर राजचे नाव झळकताना पाहताच तिवारीला धरधरून घाम फुटला. तो आपल्या जागेवरून उठला, बाहेरच्या बाजूला गेला आणि त्याने फोन उचलला. पण फोन उचलताच राजचा संतापलेला आवाज त्याच्या कानावर आदळला, तू आणि तुझा मुलगा तुमच्या ह्या चाळ्यापासून काही केल्यात थांबणार नाहीत, हो ना? नीट कान उघडून ऐक. जर माझी रियाला
साधा वरकडाही आला तर माझे शब्द लक्षात ठेव. तुझा मुलगा उद्याचा दिवस पाहण्यासाठी जिवंत उरणार नाही. ही अखेरची धमकी देऊन त्याने अचानक फोन तोडून टाकला. पलीकडे तिवारी हताशपणे हॅलो 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 असे वारंवार ओरडत राहिला. पण राजने तोपर्यंत फोन ठेवून दिला होता. राजने केलेला तो खुलासा ऐकताच तिवारीचा जीव टांगणीला लागला. अत्यंत अस्वस्थ होऊन त्याने पुन्हा आकाशला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागलाच नाही. त्यानंतर त्याने आपल्या माणसांना बोलावले आणि तो बाहेर पडण्याच्या दिशेने निघाला. एक अनोळखी ठिकाण, एखाद्या वसाड आणि निर्मानुष्य प्रदेशाचं अगदी मध्यभागी वसलेले एक घर. घराच्या आत रियाचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत ती जमिनीवर पडलेली होती. तिच्या समोर उभा असलेला आकाश रियाकडे एकटाक पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि कपटी हास्य रेंगाळत होते. ती सुद्धीवर येण्याची तो वाट पाहत होता. त्याच्या बाजूला आणखी 2 माणसे उभी होती. त्यांच्याकडे पाहत आकाशने विचारले, कुणालाच संशय आला नाही ना तिला इथे घेऊन येत असताना? कुणालाच काही शंका आली नाही ना? नाही बॉस, कुणाला संशय आला नाही. आम्हाला कोणीही पाहिले नाही. ठीक आहे, जा आता. ती खोली तयार करा. आता ह्या रियाची जागा होण्याची वेळ आली आहे. तिच्यासाठी थोडे जेवणही घेऊन या, नाहीतर तिला ताकद कुठून मिळणार? असे म्हणत तो मोठ्याने हसू लागला. एक कर्कश आणि भयानक हास्य, आणि ते ऐकताच ती माणसे तिथून निघून गेली. दरम्यान राज कॉलेजच्या आवारातून बाहेर पडतच होता तेवढ्यात तिथे नील आला. राज, तुला रियाबद्दल काही कळालं? नीलकडे पाहत राजने उत्तर दिले, तू निशासोबत थांब. ती खूपच घाबरली आहे. मी रियाला शोधण्यासाठी निघत आहे. नाही राज, मी पण तुझ्यासोबत येतोय. नाही नको, तू इथेच थांब, मी लगेच परत येईन. असे म्हणत राज बाहेर पडला. दरम्यान निशा मात्र अनावर होऊन रडतच राहिली. नील तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. निशाने मागे वळून पाहिले तर तो नील होता. त्याच क्षणी तिच्या संयमाचा बांध अखेर फुटला. तिने नीलला मिठी मारली आणि त्याला घट्ट कवटाळून धरले. नील, ती रिया रिया. तिला या पलीकडे एकही शब्द उच्चारता आला नाही. नील तिथेच जाग्यावरच उभा राहिला. अगदी पहिल्यांदाच निशा त्याच्या इतक्या जवळ येऊन उभी होती. निशाचे रडणे मात्र थांबण्याचे काहीच लक्षण दिसेना. तेव्हा नीलने एक हात तिच्या पाठीवर आणि दुसरा तिच्या डोक्यावर ठेवला आणि तिला आणखीच जवळ ओढून घेतले. तो तिला समजावू लागला, ईश, शांत हो. राज रियाला आणायला गेला आहे. काहीही वाईट घडणार नाही. निशाने संमतीदर्शक मान डोलावली. तरीही ती नीलला बिलगूनच राहिली. तिथून जाणाऱ्या मुलं आणि मुले त्यांच्याकडे वळून पाहिले आणि त्या दोघांकडे बघत राहिले. निशाचं कानाजवळ वाकवून कुजबुजत नील हळूच म्हणाला, बर, तुला जर दिवसभर इथेच अशा प्रकारे उभं राहायचं असेल तर मला काहीच हरकत नाही. हो, पण तुला मात्र कॉलेज प्रशासनाकडून त्रास होऊ शकतो, कारण सगळे विद्यार्थी थेट आपल्याकडेच एकटाक बघत आहेत. हे ऐकताच निशाने स्वतःला नीलपासून झटकन दूर केले. त्यानंतर लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले गेल्यामुळे भावरलेल्या अवस्थेत तिने इकडे तिकडे धावपळीने पाहिले. नीलच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले. मग त्याने निशाचा हात धरला आणि तिला आपल्या गाडीकडे घेऊन गेला. दरम्यान राज वेड्यासारखं रियाचं शोध घेत होता. त्याने आपल्या माणसांना सर्व दिशांना रवाना केले होते. इतक्यातच त्याला पोलीस आयुक्तांचा फोन आला. राजने फोन कानाला लावला आणि आयुक्त बोलत असताना तो शांत राहिला. ठाकूर साहेब, फोनचे लोकेशन शोधण्यात आले आहे. मी तुम्हाला त्याचे लोकेशन पाठवत आहे. प्लीज तिथे पटकन जावा. मी सुद्धा माझ्या पथकासह थोड्याच वेळात तिथे पोहोचत आहे. एवढे बोलून तिने फोन कट केला. राजने एका क्षणात आपला मोबाईल उघडून लोकेशन तपासले. त्यानंतर त्याने आपली गाडी नव्या दिशेने वळवली आणि पूर्ण वेगाने गाडी पळवत, फक्त आणखी थोडा वेळ धीर धर मैजान. रिकाम्या रस्त्याकडे पाहत तो पुटपुटला, मी तुला काहीही होऊ देणार नाही. त्याचे डोळे आता पाण्याने भरून आले.
दरम्यान रियालाही आता सुद्धा आली होती. तिने डोळे उघडले आणि स्वतःला एका अनोळखी ठिकाणी पाहून तिला प्रचंड घाबरट वाटू लागले. अगदी त्याच वेळी कोणीतरी गात असल्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तुला आपलं करून घेण्याचं वेड मला लागलं आहे आणि तेही किती दिवसापासून. तू माझी सवय करून घे. अगदी एखादी वाईट सवय का असेना, हीच माझी तुला विनंती आहे. तुला आपलं करून घेण्याचं वेड मला लागलं आहे. ते गाणं ऐकून रियाने प्रचंड भीतीपोटी सैरावैरा सर्व दिशांना पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. अचानक दरवाजा उघडला. आपल्या समोर आकाशला उभे पाहून ती पूर्णपणे गारटून गेली आणि भीतीने थरथर कापू लागली. हे पाहून आकाश तिच्या जवळ आला. मग त्याने हळूच आपले बोट तिच्या चेहऱ्यावरून फिरवले. त्याचा स्पर्श होताच रियाने तत्क्षणी आपला चेहरा दुसरीकडे वळवला. आकाश चिडून म्हणाला, का तुला आवडलं नाही का? त्या ठाकूर सोबत रात घालवण्यात खूपच मजा येते नाही का? नक्की त्याच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही? असं म्हणत त्याने तिच्या दोन्ही गालांना प्रचंड ताकदीने दाबून टाकलं. तोंड घट्ट मिटलं गेल्यामुळे रियाची किंकाळी तिच्या घशाचा खोलवरच चढकून राहिली. रियाचं डोळ्यातून अश्रू वगळताना पाहून आकाश म्हणाला, हे दुःख, हे तर काहीच नाही. जरा थांब आणि बघ पुढे काय होतंय. आता मी काय करणार आहे ते बघ. चल, उशीर झालाय, जेवून घे, कारण रात्रभर तुला हे दुःख सहन करावं लागणार आहे मैना. असं म्हणत त्याने तिला सोडून दिले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना हाक मारली. अरे, जेवण घेऊन या. त्या साथीदारांपैकी एकाने लगेच जेवणाचे ताट आणले आणि ते रियासमोर ठेवले. मग आकाशने तिचे हात सोडले आणि तिच्या तोंडाला बांधलेले चिंदी काढून टाकली. आकाशकडे पाहत रियाने खोल आणि तरतरत्या श्वासांनी श्वास घेण्यास सुरुवात केली. भीतीने थरथर कापत ती म्हणाली, तू आता जेही करत आहेस ते योग्य नाही. मला इथे आणून तू एक भयंकर चूक केली आहेस. माझे ठाकूर साहेब तुला सोडणार नाहीत, समजले का? हे ऐकताच आकाशचा राग अनावर झाला. त्याने संतापाने हात उगारला आणि रियाच्या कानाखाली आवाज काढला. रियाच्या गोऱ्या त्वचेवर आकाशच्या पाचही बोटांचे ठसे स्पष्टपणे उमटले आणि तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वगळू लागले. तुझी जीभ खूपच चालते नाही का? तुझा तो ठाकूर माझे काहीही वाकडे करू शकत नाही. त्याला तर इथे येण्याचा रस्ताही कधी सापडणार नाही, समजले का? आता जेवून घे. थोड्याच वेळात मी तुझा तो गर्व मोडून टाकणार आहे. असे म्हणून तो निघून जाण्यासाठी वळला, पण रियाचं आवाजाने त्याचे पाऊल थांबले. त्या जेवणाला हात लावण्यापेक्षा मी मरण पत्करीन. माझे ठाकूर साहेब नक्कीच मला शोधत इथे येतील. यावर संतापून आकाश पुन्हा रियाकडे आला. त्याने तिचं केसांचं एक मोठं झुमका आपल्या मुठीत पकडला आणि गुरगुरत म्हणाला, काय म्हणालीस तू? तुझे ठाकूर साहेब? हां, तुला शोधायला इथे कोणीही येणार नाहीये. तुझे बोलणे आता खूप झाले. आता गप्प बस. मी आता निघतोय. तुझ्याशी नंतर पाहून घेईन. असे म्हणत तिने रियाला जोराने बाजूला ढकलले. तिचा हात बेडच्या कोपऱ्याला आदळला आणि त्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर आकाश रागाने खोलीबाहेर निघून गेला. रडत रडतच रिया जमिनीवर कोसळली आणि ती हुंदके देत रडू लागली. हाताने आपले हृदय घट्ट धरत ती आर्ततेने ओरडली, ठाकूर साहेब, तुम्ही कुठे आहात? प्लीज लवकर या. प्लीज लवकरात लवकर या. हे शब्द उच्चारताना तिच्या बांध पूर्णपणे फुटला आणि ती हंबरडा फोडून रडू लागली. दरम्यान रातची अस्वस्थता प्रत्येक क्षणागणिक वाढतच होती. आता फक्त थोडं अंतर बाकी आहे आणि मी तुला शोधून काढेन रिया. आता अगदीच थोडं, तो पुटपुटला आणि त्याने गाडीचा वेग वाढवला. तिकडे मुंबईमध्ये निशाने ह्यापूर्वीच राजेंद्र यांना फोन करून संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली होती. परिणामी राजेंद्र त्याच दुपारी मुंबईहून निघाले होते. निशा आपल्या आत्याचं घरी टेन्शनमध्ये बसली होती. नीलाही तिथेच होता आणि थोड्याच वेळात यशवंत आणि अनिता तिथे
येऊन पोचले. शिवम, निशाची आत्या आणि मामा यांनी त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले, कारण त्यांच्या मुलाचे बॉस त्यांच्या घरी येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या जोडप्याला पाहताच नील आव्हाप झाला. त्यानंतर तो आपल्या मामीजवळ गेला आणि अगदी हळू आवाजात कुजबुजला, मामी, तुम्ही दोघे इथे येणार होतात ना, मग मला ह्याबद्दल का सांगितलं नाही? हे ऐकून अनिता नीलकडे रागाने पाहत म्हणाली, माणसं तरी काय करणार, जेव्हा मुले आपल्या आई वडिलांपासून गोष्टी लपवू लागतात तेव्हा सत्य बाहेर काढण्यासाठी खुद आई वडिलांनाच पुढाकार घ्यावा लागतो. हे ऐकून नीलने आपल्या मामीकडे अत्यंत उदास नजरेने पाहिले. मग अनिता पुढे म्हणाले, आम्हाला तुझ्याकडून याची मुळीच अपेक्षा नव्हती. आधी आम्ही राजबद्दलची माहिती घेऊ आणि त्यानंतर एकदा का आम्ही घरी पोचलो की तुम्हा दोघांचीही चांगलीच खरडपट्टी काढली जाईल. तुझी बहीणही तिथे येत आहे. हे ऐकून नील फार घाबरून गेला. त्याच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडली. तो गोंधळ ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्या दोघांकडे वळून पाहिले. तत्क्षणी नील गप्प झाला आणि बाजूला सरकला. अनिता पुढे गेली, सोफ्यावर बसली आणि निशूला जवळ येण्याची इशारा केली. निशू गेली आणि तिच्या शेजारी बसली. अनिता विचारली, आता सांग मला बाळा, नेमकं काय घडलं? हे ऐकून निशाने त्यांना संपूर्ण हकीकत सविस्तर सांगितली. तिचे म्हणणे ऐकून यशवंत आणि अनिता दोघेही अत्यंत अस्वस्थ झाले. यशवंत यांनी फोन करण्यासाठी बाहेर पाऊल टाकणारच होते. तेवढ्यात दारातून राजेंद्र आत येताना दिसले. त्यांना पाहताच यशवंत यांना ते नक्की कोण आहेत ते आठवेनासे झाले. त्याचवेळी राजेंद्र त्यांच्या जवळ आले, हात जोडून नमस्कार केला आणि विचारले, भाऊ, तुम्ही इथे काय करत आहात? हे ऐकून यशवंत यांना अचानक लक्कन आठवले की त्यांनी राजेंद्र यांना यापूर्वी कुठे पाहिले होते. गोष्ट अशी होती की गेल्या वेळी जेव्हा राजेंद्र रियाला बेंगळूरमध्ये सोडण्यासाठी आले होते, तेव्हा मुंबईला परत जाताना वाटेत यशवंत यांची गाडी नादुरुस्त झाली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत गाडी चालवणारा ड्रायव्हर कोणीही नव्हता आणि त्यात बोर म्हणून त्यांचा मोबाईल फोनची बॅटरीही संपली होती. त्यांना दुसरी टॅक्सीही मिळवता आली नाही. तरीही वाटेत त्यांनी अनेक लोकांना लिफ्ट देण्याची विनंती केली होती, पण मुसळधार पावसामुळे कोणीही आपली गाडी थांबवण्यास तयार नव्हते. नेमक्या त्याच क्षणी राजेंद्र यांना एकटे पाहून लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. त्याने तर विशेष कष्ट घेऊन यशवंत त्यांना थेट त्यांच्या ऑफिसपर्यंत नेऊन सोडले. निघण्यापूर्वी यशवंत यांनी राजेंद्र त्यांच्या हातात एक कार्ड दिले आणि म्हणाले, तुम्हाला कधीही काही अडचण आली तर मदतीसाठी तुम्ही त्या पत्त्यावर कधीही येऊ शकता. राजेंद्र यांनी केवळ नम्रपणे हो साहेब असे म्हणून त्याचा स्वीकार केला आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. त्या आठवणीने यशवंत यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. ते पुढे सरकले आणि त्याने राजेंद्र यांना प्रेमाने मिठी मारली. मग अनिताकडे वळून ते म्हणाले, मी तुला सांगितले होते ना त्या दिवशी पावसात एक दयाळू माणसाने मला मदत केली होती, तर हेच ते गृहस्थ आहेत. नमस्ते दादासाहेब. राजेंद्र यांनी आदराने हात जोडून नमस्कार केले. त्यानंतर ते निशाकडे गेले आणि तिथे नक्की काय घडले होते याचा सविस्तर तपशील विचारू लागले. निशाने रडत रडत तिला भोगावे लागलेल्या त्या संपूर्ण अग्निदिवसाची कहाणी त्यांना सांगितली. निशाच्या मामांना पाहताच राजेंद्र बोलले, भाऊसाहेब, मी तुम्हाला सांगितले नव्हते का की रियासाठी बेंगळूरमधून लग्नाचा प्रस्ताव आला होता? ते लोक आमच्यावर बळजबरीने लग्नाचे बंधन लादण्याचा प्रयत्न करत होते. मला खात्री आहे की हे नक्कीच तेच लोक असले पाहिजेत. माझ्या मुलीचे अपहरण करणारे हेच लोक असेल. हे ऐकून यशवंत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी विचारले, तर तुम्हीच रियाचे वडील ना? हात जोडून विनवणी करत राजेंद्र म्हणाले, अहो दादासाहेब, माझ्या मुलीला जगाच्या व्यवहाराची काहीच जाण नाही. ती खूपच निरागस आहे. या क्षणी तिची काय अवस्था झाली असेल हे मला सांगता येत नाही. प्लीज दादासाहेब, प्लीज माझ्या मुलीला वाचवा, असे म्हणत ते रडू लागले आणि त्यांनी अर्थ विनवणी केली. त्यांचे हात आपल्या हातात घेत यशवंत त्यांना धीर दिला. काळजी करू नका, मी कमिशनरशी आधीच बोललो आहे. रियाला काहीही होणार नाही. त्यानंतर ते पुढे म्हणाले,
तसे रियासाठी ज्या कुटुंबाने लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता त्या कुटुंबाचे नाव तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? राजेंद्र यांनी उत्तर दिले, तो अभय तिवारी यांचा धाकटा मुलगा आकाश तिवारी होता, ज्यासाठी हा प्रस्ताव आला होता. त्यानंतर त्यांनी यशवंत त्यांना घडलेला तो संपूर्ण प्रसंग तिवारी आणि त्यांच्या मुलाने मुंबईमध्ये त्यांच्याशी जे काही केले होते ते सर्व काही विस्ताराने सांगितले. हे ऐकून मिस्टर यशवंत आणि नील यांनी एकमेकांकडे पाहिले. बाग कसं वाटलं ते कमेंटमधून नक्की सांगा. प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.